पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली येथील विष्णू फळ मार्केट हे फ्रूट व भाजीपाला व्यापारासाठी प्रसिद्ध आहे। सांगली येथील सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांच्या ओम फ्रूट कंपनीमध्ये हंगामातील पहिली शिमला सफरचंदाची गाडी दाखल झाली होती। यावेळी शेकडो व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत सफरचंद पेटीचा सौदा केला। प्रत्येक सफरचंदाची पेटी ही 25 ते 30 किलोची होती। एका पेटीचा दर 6,500 इतका उच्चांकी दर झाला। हा माल प्रसिद्ध फळ विक्रेते गणेश कोळेकर यांनी खरेदी घेतला। पहिल्या चाललेल्या गाडीमध्ये 586 सफरचंदांचे बॉक्स आले होते। सफरचंद खरेदीसाठी सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज, विटा, ईश्वरपूर, सातारा, कराड, जत, अथनी यांच्यासह कर्नाटक सीमा भागातील व्यापारी उपस्थित होते। त्यावेळी ओम फ्रूटचे प्रोप्रायटर सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर म्हणाले की शिमला सफरचंद हे खाण्यासाठी चांगलं असून कूलिंग न करता डायरेक्ट तोडल्यानंतर 4 ते 5 दिवसात ग्राहकांना दिले जातात। त्यामुळे दिसायला चांगलं व गोड रसाळ आहे। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।